एकदम खुसखुशीत जाळीदार म्हैसूर पाक बनवण्यासाठी 1 वाटी हलक्या हाताने दाबून आपल्याला बेसन घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण बेसन घेणार आहे त्याच वाटीने 2 वाट्या आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. जर तुम्हाला कमी गोड पाहिजे नसेल तर इथे तुम्ही 1.5 वाटी साखर घेतली तरी चालेल. 2 वाट्या साखर घेतलेली आहे. आता आपल्याला 1 वाटी तेल आणि 1 वाटी डालडा आपल्याला इथे घ्यायचा आहे, किंवा तुम्ही इथे तूप वापरलं तरी चालेल. म्हणजे 1 वाटी बेसनासाठी 2 वाट्या साखर आणि 2 वाट्या तेल तूप तुम्हाला इथे वापरायचे. नंतरनं सगळ्यात महत्त्वाची तयारी म्हणजे जिथे तुम्ही ज्यामध्ये तुम्ही म्हैसूर पाक सेट करायला ठेवणार आहे त्याची तयारी करून घ्यायची. तेल वगैरे लावून घ्यायचे. तेल गरम करायला ठेवलेले. नंतरनं आपल्याला पाक इथे एकतारी बनवून घ्यायचा आहे. पाक जर लक्षात ठेवा, पाक तुमचा पुढे गेला तर म्हैसूर पाक तुमचा एकदम कडक होऊ शकतो. त्यामुळे पाक आपल्याला एकतारी परफेक्ट बनवून घ्यायचा आहे. आणि नंतरनं त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून पूर्ण पाकामध्ये बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतरनं थोडासा आपल्याला खायचा फूड कलर घालायचा आहे येलो कलरचा, आणि नंतरनं थोडं थोडं पळीने आपल्याला एकदम कडकडीत तापलेलं तेल आपल्याला इथे घालून घ्यायचे. तेल आणि तूप आपण दोन्ही एकत्र करून तापायला ठेवलेलं आहे. आणि जसं जसं मुरेल तसं तसं मंद आचेवरती आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. नंतरनं जाळी बेसन पिठाला सुटली की ट्रेमध्ये आपल्याला हा म्हैसूर पाक घालून घ्यायचा आहे आणि साधारणतः 1 तासभर तरी आपल्याला हा सेट करायला ठेवायचा. थोडासा कोमट झाला की मग आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. बघू शकता कलर एकदम भारी आलेला आहे. एकदम जाळीदार असा आपला म्हैसूर पाक बनून तयार झालेला आहे. एकदम सोपी आणि परफेक्ट अशी रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. आवडला तर लाईक शेअर नक्की करा.